संक्रांतीला आवर्जून बाजरीची भाकरी बनवतात, तर ती कशी बनवायची अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते. ज्यांना भाकरी येत नाहीत त्यांनासुद्धा भाकरी येतील आणि टम्म फुगलेल्या भाकरी बनवायच्या कशा अतिशय सोप्या पद्धतीने मी दाखवणार आहे तुम्हाला. तर मस्त भाकरी होते. तर मस्त भाकरी करायची असतील तुम्हाला शालिनी डॉटर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही. तर आपण 2 वाट्या पाणी घेतले, फक्त पाणी हे कोमट करायचं आपल्याला आणि त्याच्यात थोडंसं मीठ आणि हळद घालते, कारण आम्ही कोकणकर ना, मग तांदळाच्या भाकरी खातो. असं काळ्या वगैरे भाकरी आम्हाला चांगल्या वाटत नाहीत, म्हणून मी पिवळी भाकरी बनवली. आता त्याच्यात मावेल एवढं आपण पीठ घालायचं. मी 2 वाट्या घातले, तुम्ही 3 वाट्या घातले तरी चालेल आणि फक्त हलवून घ्यायचं. गॅस मी कधीच बंद केला आहे, पाणी कोमट झाल्या लगेच. तर हे पीठ थोडंसं गरम असताना आपण मळून घ्यायचं आहे. याच्यात अजून जर तुम्हाला पीठ घालायचं असेल तर घालू शकताय आणि येत नाहीत भाकरी असं वाटलं आणि थोडंसं तांदळाचं पीठ घातलं तरीसुद्धा चालेल. अगदी चिकट असतं, हे पण चिकटच आहे पीठ आणि हे आता आपण पोळपाटावर थापून घ्यायचं आहे. मला थापलेलेच भाकरी आवडतात. जर तुम्हाला थापायला येत नसतील तर त्या लाटायचे कशा हे सुद्धा मी तुम्हाला शिकवणार आहे. अगदी मस्त थापून झालेली आहे. आता वरून मी तीळ लावते. संक्रांत म्हणजे तिळाचा सण आणि तीळ तर आपल्याला वरून लावायचेच आहेत. तर तीळ लावून घेते आणि आपण तवा गरम झालेला आहे, या तव्यात आपण टाकून घेऊया. लगेच 1 मिनिटानं आपण याला पाणी लावून घ्यायचं आहे. पाणी लावून आपण परतून घ्यायची भाकरी. अगदी छान होतात हां ह्या भाकरी आणि चवीला अतिशय सुंदर लागतात. तर प्रत्येक वर्षी थंडीत आम्ही ह्या भाकरी बनवतो. आता मी गॅसवर पण ही भाकरी भाजून दाखवते. तुम्हाला गॅसवर नको असेल तर तुम्ही तव्यातच शेकायची, छानच फुलते, अगदी मस्त फुलते. बघा दुसरी भाकरी मी तुम्हाला तव्यातच शेकून दाखवलेली आहे. छान अशा मस्त भाकरी फुलतात आणि लाटायचं पण मी दाखवते आहे तुम्हाला. तर भाकरी लाटता पण येतात खूप छान आणि संक्रांतीला मजेच्या अशा भाकरी करायच्या म्हणजे मस्त वाटतात. अगदी छान खायला रुचकर, पोट भरतं यानं, अगदी मस्त भाकरी वाटतात. तर लाटायच्या कशा बघा, अगदी लाटणं हळूवार फिरवायचं आहे, अगदी जास्त दाबायचं नाही, कारण हे चिकट पीठ आहे. खूप मऊसूत भाकरी छान होतात. तुम्ही गरम पाणी नाही घेतलं तरी चालेल, गार पाण्याने केल्या तरी चालेल, पण मऊ होण्यासाठी मी गरम पाणी घातले. तर ही पण भाकरी छान फुलते. बघा तुम्हाला मी फुलवून दाखवते. तर अतिशय छान ही भाकरी होते चवीला. आता शालिनी डॉटरला पटकन सबस्क्राईब करा.